तिला एकट्याला भेटू देणार ना? हो रे बाबा, मी बघतो काय करायचं. तू बघतो काय करायचं म्हणजे मला तरी सांग काय करणार आहेस? इकडे खाली उतर आता पटकन ये. हे बघ, मनवा उद्या ट्रिपला जाते. हा, त्यानंतर तुझे बाबा आणि मुकुंदा दोघ जण जातील ऑफिसला. त्यानंतर तुझी आई, माझी आई म्हणजे आजी आणि ऋता या तिघींना मी सिनेमाला पाठवणार आणि बाबांना पाठवणार आहे योगाच्या क्लासेसच्या चौकशीला. आणि तू? मी इथे. अरे तुला मॉरल सपोर्टची गरज लागेल ना, मी घरातच राहणार, लपून राहीन, तिला कळणार सुद्धा नाही, काळजी करू नकोस. काका हे चिटिंग घ्या. म्हणजे तिला करणार नाही हे ठीक आहे, पण मला तर माहिती असणार ना तू इथेच कुठेतरी लपून बसलाय. मग मी कसं बोलणार तिच्याशी? काया, थोडा तरी विश्वास ठेव ना. काका तो आहेच रे. मग पण तुला खरं सांगू, जेव्हापासून मला प्रांजल भेटली आहे ना, तेव्हापासून मला खूप कॉन्फिडंट फील होतंय. आधी समोरच्याशी बोलताना ना मला खूप भीती वाटायची. समोरचा आपल्याला सिरियसली घेईल की नाही असं वाटायचं. म्हणून मी सगळं गमतीत घेत होतो, पण मनात एक भीती असायची, आता आपलं पुढे काय होणार. मला विचित्र स्वप्न पडायची. मी इंटरव्ह्यूला गेलोय, तिकडे मला काहीच उत्तर देता येत नाहीये. सगळे माझ्यावर हसतायत, मला गोळे फेकून मारतायत आणि मला धक्के मारून बाहेर काढतायत. अशी काही विचित्र स्वप्न पडायची रे. मग मी बिझनेसची टूम काढली. मग काय, स्वप्न बदलली. म्हणजे मला बिझनेसची वाईट स्वप्न पडायला लागली. म्हणजे माझा बिझनेस बुडालाय, लोक पैशासाठी माझ्या मागे काठ्या घेऊन धावतायत. अशी काही विचित्र स्वप्न पडत होती. पण ज्या दिवशी प्रांजल माझ्या स्वप्नात आली ना, त्या दिवशी ही सगळी स्वप्न पडायची बंद झाली. हो का? हो, सिरियसली काका, खरंच आता कसलीच भीती वाटत नाही. आता पुढे जे काय होईल ना ते सगळं चांगलं होईल असं वाटतं. इनफॅक्ट मला एक बिझनेसचा प्लॅन पण सुचलाय आणि हळूहळू मी तयारी सुद्धा सुरू केली. वाह राया, वाह. पण काका, आत्ताच हे कोणाला सांगू नको. बरं बाबा, नाही सांगणार. झालं. पण तिला कधी भेटणार आहेस? शुभस्य शीघ्रम. आत्ता फोन लावतो आणि ठरवतो. अरे आता रात्रीचे 9:30 वाजलेत. मग काय झालं? अरे अजून त्यांच्याकडे कोणी जेवलं पण नसेल. वाह राया, इसको बोलते कॉन्फिडन्स. लाव फोन, बोल बिंदास. प्रांजल, तू अशीच बघत राहणार आहेस का? तू फोन करणार आहेस का मी करू? दे. नाही नाही नाही, मी करते. अगं मग कर ना. हो. हे त्याचाच फोन आलाय. वा, व्हॉट अ टेलिपॅथी. जास्तच ट्युनिंग जमलेलं दिसतंय तुमचं. ए, नंतर लाज, आधी फोन तर उचल. हो. हॅलो. हॅलो. अरे बोल ना. हाँ, काही काम. तू बोल आधी. काही काम होतं का? सॉरी,
इतक्या रात्री मी तुला फोन केला, तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही, डिस्टर्ब नाही केलं. बोल ना. मला जरा जरा राया मला तुला भेटायचंय. कधी भेटायचं? म्हणजे म्हणजे कशाला भेटायचं? काही महत्वाचं काम आहे का? हो हो. मग ते फोनवर नाही बोलता येणार का? नाही ना, फोनवर नाही सांगता येणार ते. उद्या 11:30 किंवा 12च्या दरम्यान मला भेटशील आपल्या घरी. म्हणजे आमच्या घरी. प्लीज. मला तुला ते सांगायचंय लवकरात लवकर. मला पण ते ऐकायचंय लवकरात लवकर. पण मम्माने आमच्या घरी यायला बंदी घातली. अंगणात भेटायला नाही ना? येशील ना उद्या? हो येईन. थँक्स. मग उद्या भेटूया. बाय 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 बाय. काय तू फोन काढणार आहेस कानावरून की ती उद्या येईपर्यंत असाच उभा राहणार आहेस? हो. मग काढ ना. काका, उद्या ती येते म्हणाली. क्या बात है. काँग्रेस 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 प्रांजल. शेवटी तुला पाहिजे तो क्षण आलाच. हो. हे रिया, पण मी जे करते ते चुकीचं नाहीये ना ग? म्हणजे मम्माला न सांगता मी त्याला भेटायला हो म्हटलंय. तिला फसवल्यासारखं नाहीये ना हे? डोंट वरी माय सिस्टर. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं हे माहिती आहे ना तुला? मग झालं तर आता कसलाही विचार करायचा नाही. आणि मामा आहे ना तुझ्यासोबत? हो, पप्पा आहेत माझ्यासोबत याची खात्री आहे मला. मग कसली काळजी करतेस? तू भेट तर त्याला, मग पुढचं बघू आपण. पण मी उद्या कशी जाणार आहे त्याला भेटायला? मम्माला काय सांगायचं? ते मी बघतो. पप्पा, ते माझ्यावर सोडा. उद्या तुला त्याला भेटायचंय हो ना? पप्पा, तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकलं? नाईलाज होता. तर तुम्ही दोघी लटकला असतात. का? अरे का काय, केवढ्या मोठ्यांदा खिदळत होता. तुमचा आवाज फार बाहेरपर्यंत येत होता. मम्मा निघाली होती यायला. मी तिला म्हणलं थांब मी बघतो. थँक गॉड, म्हणून आपण वाचलो. थँक्स मामा. ते जाऊ दे. मला आता सांगा, आता काय करायचं ठरवलंय? त्याने उद्या मला भेटायला बोलवले. हिला त्याच्याकडून ते ऐकायचंय आणि तो हिला ते सांगणार आहे असं म्हणाला. हो ना ग? हे ते काय? पप्पा, बर ते जाऊ दे. तर उद्या तुला त्याला भेटायचं. हो, पण कसं? तोच तर प्लॅन सांगतोय. ऐका,
उद्या आपल्या घरी लॉयर येणार आहे आपल्या नवीन कंपनीच्या पेपर्सवरती साईन द्यायला. मी त्याला फोन करून सांगतो की तू डायरेक्ट ऑफिसला ये. आणि वीणाच्याही साईन्स पाहिजे त्या पेपर्सवरती, त्यामुळे वीणालाही ऑफिसलाच बोलवतो. पण पप्पा, ती मला सोडून नाही येणार ऑफिसला. येणार, 100% येणार. बिझनेस पेपर्स वरती साईन करायचे म्हटलं ना की ते धावत येणार. ती ऑफिसला पोहोचली ना की मी तुला मिस कॉल देईन की तू इथून निघायचंस. आणि ती ऑफिस मधनं परत निघाली की मी तुला पुन्हा एकदा फोन करीन. हा, मग मात्र तू ताबडतोब निघायचंस. म्हणजे ऑफिस मधला 1 तास आणि परत यायचा 1.5 तास, असे साधारणपणे 2-1 तास तुला नक्की मिळतील. मामा, पण मामी घरातून निघाल्यावर प्रांजल लगेच निघाली तर तिला अजून 1 तास मिळेल ना? नाही 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 नाही, तिच्या मामाचं काहीही सांगता येत नाही. तिला जरा जरी डाऊट आला ना तरी ती मधनच परत करेल. मग मात्र प्रांजलचं घराबाहेर पडणं कायमचं बंद. आणि माझं घरी येणं. त्यामुळे माझा मिस कॉल आला की मगच निघायचं. ओके पप्पा, थँक्यू. आजी, येते मी. ये हो बाळा, नीट जा आणि नीट ये. हो आजोबा, नमस्कार करते. मनवा बेटा, जा मजा करून दे. हं? जा. मनवे, हे घे, हे तुझे डबे. हा, आई, अगं तुला माहितीये ना माझी बॅग फुल झाली आता. प्रवासात जास्त खायचं सोबत हवं, बरं असतं ते, कळलं? ठेव ठेव सगळे ठेव. अरे देवा, बरं आठवलं, मी आले. चाल. मनवे थांब, मी भरतो. थांब. बहिणाबाई, हा घ्या स्वेटर. अरे पण आता मी हे कुठे ठेवू? कमरेला गुंडाळ, नाहीतरी आजकाल फॅशनच आहे ना. ओके. बरं लाडोबा, ठीक आहे, या गोळ्या ठेवा. हे काय आता नवीन? अगं तिकडे थंडी असेल, सर्दी वगैरे झाली ना तर सकाळी नाश्त्याच्या आधी या 2 बाटल्यांमधल्या 4-4 गोळ्या आणि रात्री जेवायच्या आधी पुन्हा 4-4 गोळ्या घ्यायच्या. आणि तरी जर सर्दी कमी झाली नाही तर ह्या बाटलीतल्या 4 गोळ्या यांच्यासोबत घ्यायच्या. लक्षात राहील का? हो हो, राहील. लिहून देऊ? नाही नाही. नक्की. हा, गौरी बाजूला. मनवे, हा इथे. अगं आई, आता हे कशाला? हे आपलं सुरक्षा कवच आहे. हं? आणि हे बघ, ही अंगाऱ्याची पुडी मी तुझ्या पर्स मध्ये ठेवते, ती सतत जवळ बाळगायची. हा, हे म्हणवा, मला काश्मीरी शॉल घेऊन या. हो आजी, आणते. आणि माझ्यासाठी थोडा बर्फ आणायचा बरं का. हो हो, आणते. ए दादा, चल रे, उशीर होतोय ना आपल्याला. चल. हो चल. तुझी पर्स घे. सापडलं बाळा, काळजी घे. मनवा, बाबा, कुठे होतात तुम्ही? नमस्कार कर. झाली तयारी? हो. पैसे आहेत का पाकिटात? नाही, पैसे कशाला घ्यायचे? ते ट्रिप वालेच सगळा खर्च करणार आहेत ना. तुझ्या मैत्रिणी जेव्हा शॉपिंग करतील तेव्हा काय त्यांच्या तोंडाकडे बघत राहणार आहेस? बाबा, थँक्यू. असं काय बघतं माझ्याकडे? नाही खरं तर चुकलंच आमचं. बाहेर जाऊन बघायला पाहिजे, सूर्य कुठून उगवलाय, पूर्वेकडून की पश्चिमेकडून. म्हणजे ए मंग्या, माझी मुलं आहेत ती. त्यांना काय हवं काय नको हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं मला. आणि हो, वायफळ खर्च नकोय त्यातून. तुझ्या ट्रेनवर असतो तिवारी नावाचा TC आहे, त्याला मी सांगून ठेवले. माझी मुलगी प्रवास करणार आहे तेव्हा जातीनी तिच्याकडे लक्ष दे. तुला काही प्रॉब्लेम आला ना तर त्याला सांग. त्यांनी नाही ऐकलं तर लगेच मला फोन कर, बढतीच रोखतो त्याची. बाबा, अरे पण आता ट्रेन रोखू शकणार आहेस का? उशीर होतोय. मुकुंदा चल चल. ते पाकिट नीट ठेवा. सांभाळून जा. हा, काळजी घ्या बाळा. आणि हे बघ, एकटी कुठे जाऊ नको, सगळ्यांसोबत राहा. हो आई. चला, येते.
अच्छा ऑल द बेस्ट. हो थँक्यू बाय बाय. पप्पा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? अगं बाई प्रांजल तू इथेच आहेस ना, बरं झालं. हे बघ मी आज तुझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये चालली काही महत्वाच्या कामासाठी, पण तुम्ही दोघी घरीच थांबणार आहात बरं का? बरं मामी. नाही नेहमीसारखं बरं मामी म्हणून माझ्या तोंडाला पानं पुसू नका. मी गेल्यावर मामी गेली आता चल आपण पण बाहेर जाऊ, हे चालणार नाही. असं जर केलंस तर मी तुझ्या आईला सांगून तुझं घराबाहेर पडणं बंद करून टाकीन, समजलं? हो. आणि हे पहा मी तुम्हाला दोघींना सारखा फोन करत राहीन, तो उचलायचा बरं का? झालं निघायचं आता? नाही थांबा, अजून एक राहिले. पांडू, शांता. जी बाईसाहेब. मी कामासाठी बाहेर चालली, पण या दोघी घरीच आहे. मी गेल्यावर या दोघी जर घराबाहेर पडल्या तर तुम्हा दोघांनाही घराबाहेर जावं लागेल, समजलं? जी बाईसाहेब. चला हो आता, नाहीतर उशीर होईल. आणि हा तिथे गेलो ना की लगेच मला सह्या करून मोकळं करून टाका बरं का? हो हो. अगो बाई पेन राहिलंच की. अगं ऑफिसमध्ये आहेत भरपूर पेन. अहो पण हे लकी पेन आहे, यांनी सही केली ना की तो प्रोजेक्ट हमखास सक्सेसफुल होतो. आलेच मी घेऊन. प्रांजल तू टेन्शन घेऊ नकोस. मी मामाला चांगलं तास दीड तास ऑफिसमध्ये अडकून ठेवतो. मामा पांडू मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना? शांता. हो. प्रांजल बघ माझा मिस कॉल आला मगच निघायचं. ऑल द बेस्ट. असे बघत काय उभे राहिला? चलायचं ना ऑफिसला? हो हो चला चला. प्रांजल शहाण्यासारखं वाघ. हा चल. प्रांजल मामीने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना? माहित नाही. राया अरे किती अस्वस्थ झालायस. आई होईल ना सगळं व्यवस्थित? हो रे बाळा होईल. हे बघ तू म्हणत असशील ना तर आम्ही नाही जात, आम्ही घरीच थांबतो. हा नाही नाही आपण थांबायची काही जरूर नाही. ही त्याची लढाई आहे आणि तो ती जिंकेलच. दया यानंतरचा आनंद काही औरच असतो. हा हो. चला चला. काय त्या ऋताचं आवरले का बघ आधी. हो 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 आले आले. आवरलंय माझं, पण कानातलं कुठलं घालू ना कळत नाहीये. अगं बाई तिथे लोक सिनेमा बघायला येणार आहेत, तुझं कानातलं नाही. जा पटकन कुठलं तरी कानातलं घालून ये. चल. हो हो 2 मिनिटं थांबा, मी 5 मिनिटात येते. अरे काय हसतंय, किती वेळ? चला ना आता. काय सिनेमाची सुरुवात चुकवायची का? रिक्षा आली आहे. अरे हिच्या सुनेचा नट्टा पट्टा आवरेल तेव्हा ना. सासूबाई येईल होती. बरं आई बाबा तयार आहेत का? कधीपासून तयार होऊन बसले. तू त्यांना कुठच्या कबड्डीच्या मॅचच्या उद्घाटनाला नेणार आहेस? हो चीफ गेस्ट आहेत ना तिथे त्या. तरीच आनंदात आहेत आज. कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या टीमचे कॅप्टन होते ते, पण एका मॅच मध्ये गुडघ्याची वाटी सरकली आणि खेळ कायमचा बंद झाला. आज त्याच वातावरणात जायचंय ना. स्वारी जाम खुश आहे. चला म्हणजे आजचा दिवस आपल्या घरातल्यांसाठी चांगला आहे. राया तू पण आम्ही आल्यावर चांगली बातमी द्या आम्हाला. वहिनी तुमचा नवरा गेलाय ना ऑफिसला, नाहीतर तुमच्या ह्या आनंदावर विरजण पडायचं. नाही हो भाऊजी, गेलेत ते आज सकाळीच गेलेत. आजच त्यांनी मनवाला पैसे दिलेत ना, मग आज विदाउट पे लिव्ह नाही घेणार ते. वाह झकास. आज मन कसं प्रसन्न वाटतंय.
एक मिनिट. थँक्यू. बाबा या. टेन्शन मध्ये असलीस तरी छान दिसतेस. रिऊ चेष्टा करू नकोस ग. इथे माझ्या छातीत धडधडतंय. का? मामीला कळेल म्हणून की रायात ते बोलेल का नाही म्हणून?